हॅलो स्टुडंट, आता आपण पुढची कन्सेप्ट बघूयात. आपण स्टार्ट केलं होतं लेसन फूड सेफ्टी. ओके, लेसन नंबर 5 फूड सेफ्टी. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कालच्या भागात हे बघितलं सगळं की फूड स्पॉईल कसं होतं. फूड आधी आपल्याला आवश्यक आहे न्यूट्रिशनसाठी, पण ते खाणं योग्य प्रकारे आणि योग्य असंच खाणं आपल्याला, योग्य असलेलं खाणं आपल्याला कोणतं आहे हे ह्याबद्दल मी तुम्हाला काल सांगितलं होतं. बऱ्याच वेगवेगळ्या व्हिडिओजमधून, पिक्चर्समधून आपण ते समजून घेतलेलं आहे. फूड वेस्टेज कसं होतं आणि ते कसं क्वालिटेटिव्ह कोणतं असतं, क्वांटिटेटिव्ह कोणतं, आणि ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण वेगवेगळ्या प्रकारे समजूया. त्याचप्रमाणे आणखीन एक आहे 16 ऑक्टोबर जो आहे तो डे, म्हणजे आता येणारच आहे काही दिवसांनी, बघा तो वर्ल्ड फूड डे असा म्हणून सेलिब्रेट केला जातो. टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड द फूड वेस्टेज. आता तुम्हाला एक छान संधी आहे. आता तुम्ही लेटेस्टच एक छान लेसन शिकलेला आहातच, तर त्याचाच एक बेनिफिट तुम्हाला आता ह्या 16 येत्या ऑक्टोबरला तुम्ही सगळ्यांना आपल्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये, सगळ्यांमध्ये जर तुम्ही हे सगळीकडे पसरवलं की आपल्याला अन्न हे खाताना कसं खाल्लं पाहिजे, न्यूट्रिशियस खाल्लं पाहिजे, बाहेरचं तेलकट किंवा मॅगी, कुरकुरे, चायनीज हे आपल्याला शक्यतो टाळले पाहिजे. त्यानंतर फूड हे प्रिझर्व कसं करायचं आहे, स्टोरेज कसं करायचं आहे, हे सगळं आपल्याला त्यांना सांगायचं आहे. स्टोरेज आणि प्रिझर्वेशनबद्दल आजचा आपण भागामध्ये बघणार आहोत. हे सुद्धा मी तशाच त्या व्हिडिओमधून तुम्हाला त्या सगळ्या कन्सेप्ट दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण फूड स्टोरेज आणि प्रिझर्वेशन पाहणार आहोत. फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन कसं करायचं ते आपण त्याच्यात पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये मेथड्स असतात प्रोटेक्शन करण्याच्या, मग ज्याच्यामध्ये आपण फ्रीझिंग, स्मोकिंग, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, इररेडिएशन किंवा पास्चरायझेशन, केमिकल प्रिझर्वेशन, नॅचरल प्रिझर्वेटिव्ज, यूज ऑफ इनर गॅस, ह्याच्यामुळे फूडचं ह्यामार्फत म्हणजे हे होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयत्न करायचे आणि त्याचे काही आपण वेज पाहणार आहोत. किंवा फूड हे अडल्ट्रेट केलं जातं, म्हणजेच काय भेसळ केली जाते, तीसुद्धा कशा प्रकारे होत असते आणि ती आपण कशा प्रकारे टाळायची आहे हे आपण इथे काय आहे वेगवेगळ्या प्रकारे पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग आपला हा लेसन कंप्लीट होतो. ओके, आपण त्याच व्हिडिओकडे पुन्हा जाणार आहोत. सगळ्यांनी पूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन ते ऐकायचे, व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये त्यांचा आवाज असणार आहे, तो पॉज करून मी तुम्हाला त्याचं मीनिंग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, Today, I'll tell you about some ways of food storage and preservation. You know that food gets spoiled due to microbial growth of fungus and bacteria, hence needs to be protected. Now, let's see some methods of food preservation. In many families, before starting the lunch or dinner, members pray following stanza of Sri Ramdas Swami. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज वन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. बघा, आपण ही प्रार्थना आपण रोज म्हटली पाहिजे जेवण करत असताना, कारण जेवण हे काय पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. त्याच्यामुळे आणि ते आपल्या उदरभरण नोहे, म्हणजे पूर्ण आपल्या उदर म्हणजे पोट हे आपलं त्याच्यामुळे भरणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं कर्म म्हणजे आपल्यामध्ये एनर्जी येणार आहे आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळी कामं करणार आहोत. पण हे सगळं करताना आपण वदनी कवळ घेता, म्हणजे कवळ म्हणजे हातात आपण तो घास घेऊन श्रीहरीचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे की जे काही मी अन्न खाणार आहे ते मला काय व्यवस्थित डायजेस्ट होऊ दे, त्याच्यातून मला एनर्जी मिळू दे आणि माझ्याकडून जे काही कार्यकर्म आहे ते व्यवस्थित होऊ दे. म्हणजे सहज हवन म्हणजे काय पचन होता नाम घेता फुकाचे, म्हणून आपण जर देवाचं नाव घेऊन खाल्लं तर ते आपण काय आहे ते त्याचं सहज पचन होईल असं त्या प्रार्थनांमध्ये ते सांगितलेलं आहे. तर आपण पाहूयात पुढे. Which means food is a form of God, so should be eaten with gratitude without wasting it. म्हणजे त्याच्यामुळे आपण ज्या अर्थी हे देवाचं देणं आहे, ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्म आहे, तर मग ते आपण व्यवस्थितपणे खाल्लं पाहिजे, व्यवस्थितपणे पचन केलं पाहिजे आणि त्याचाही कोणत्याही प्रकारे वेस्टेज करता कामा नये. ओके, टेल मी, have you seen in your houses that usually in summer food grains like wheat are dried in sun?
Even some other delicious food items like papad, homemade chips are dried in sun. Why are these food materials dried in sun? बघा आता आपण बऱ्याच वेळेस बघतो की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस हे असे जे पूर्ण वर्षभर महिना किंवा महिना 2 महिने काही काही जण 6 महिन्यासाठी काही धान्य कडधान्य डाळी असतील तर गहू तांदूळ असतील हे सगळं काय आहे आणून ते काय करतात सनलाईटला म्हणजे उन्हामध्ये ड्राय करतात की जेणेकरून ते उन्हामध्ये ड्रायमुळे झाल्यामुळे ड्राय म्हणजे कोरडे झाल्यामुळे काय होणार आहे त्याला कीड वगैरे काही लागणार नाही हा त्याच्या मागचा उद्देश कारण पूर्ण वर्षभर 6 महिने ते टिकायला पाहिजे म्हणून ह्या अशा काही गोष्टी बऱ्याच ठिकाणी केल्या जातात त्याचप्रमाणे बघा What is your guess? Okay, I'll answer this. In our country, drying food items in sunlight is a traditional method. You will also see in Konkan, fishes are sun-dried. Sun drying is a quick process to reduce moisture and does not change food taste or quality. Also, it is a very easy and cheap method. In addition to drying, refrigeration or freezing, fermentations आपण मगाशी बघितलं ह्या म्हणजे हे काय सगळे मासे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बंदरावर वगैरे सुकवत असताना बघितलेले आहेत आपण मग ते का बरं की त्याच्यामध्ये मॉइश्चर जे आहे ओलावा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल कारण ओलसर राहिले तर ते टिकणार नाही ठेवता येणार नाही जास्त काळासाठी मग का बरं टेस्ट आणि क्वालिटी सुद्धा चेंज होत नाही त्याच्यामुळे हे अतिशय सोपी आणि अतिशय स्वस्त मस्त असं आपण म्हणू शकतो अशी ही मेथड आहे आणि ती आपण अक्वायर करतो ज्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिक्वायर द वॉटर फॉर देअर ग्रो कारण जर वॉटर असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे येणार आहेत बॅक्टेरियाज येणार आहेत पण ते जर वॉटरच काढून टाकलं तर म्हणजे काय होणार आहे वॉटर पूर्ण सनलाईटच्या इव्हॉपरेशनमधून वाफेमधून ते वॉटर निघून जाणार त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकणार नाही आहे हेच दे डू नॉट ग्रो अँड स्पॉईल ड्राईड फूड त्याच्यामुळे ते कोणत्याही प्रकारे ते ग्रो होणार नाही आणि त्याच्यामुळे ड्राईड फूड हे काय स्पॉईलसुद्धा म्हणजे खराब होणार नाही In addition to drying, refrigeration or freezing, fermentations are some of the oldest methods of food preservation. त्याचप्रमाणे Modern food preservation methods include canning, pasteurization, irradiation, use of preservatives, etc. Now, let us know more of these methods one by one. Okay. I have earlier told you about sun drying method, but nowadays there are solar dryers designed for drying of food items to be stored. बघा इथे सोलर drying सनलाईटच्याच मदतीने enclosed chambers. तयार केलेलं आहे Food material to be dried is stored in these chambers and air in the chamber is heated using sun rays. Finally, food items get dried. Before I tell you about next method to be dried. बघा इथे आपल्याला काय दिसते ह्या छोट्या एका कंटेनरमध्ये काही फूड आयटम्स ठेवलेले आहेत ड्राय करण्यासाठी त्याला बाजूचा भाग आहे तो ब्लॅक ॲब्झॉर्प्शन सरफेस आहे ॲब्झॉर्प्शन ब्लॅक का बरं का डार्क कलर काय करतो सनलाईट स्वतःकडे ओढून घेत असतो आणि इथून एक हॉट एअर ती बाहेर निघून जाते इन्सुलेटिंग केसिंग कारण अति गरम होणे तरी पण पुन्हा काय त्याला पाणी सुटू शकतं म्हणून ती काय आहे जे काही येणार आहे ती बाहेर आणि त्याला पण उष्णता मिळणार आहे ग्लासेसच्या मार्फत इथे ग्लास लावले ते ग्लासेतून काय होते सनलाईट आतमध्ये रिफ्रॅक्ट होणार आहे पारदर्शक असल्यामुळे ती पूर्ण सनलाईटचे रेस इथं आतमध्ये जाऊ शकणार आहे अशी एक ही मेथड आहे की जी उन्हात मग बाहेर असं ठेवण्याच्या ऐवजी अशा प्रकारे सुद्धा आता हल्ली ही नवीन पद्धत आलेली आहे स्टोर्ड इन दीज चेंबर्स अँड एअर इन द चेंबर इज हीटेड युजिंग सन रेज फायनली फूड आयटम्स गेट ड्राईड बिफोर आय टेल यू अबाउट नेक्स्ट मेथड आन्सर माय क्वेश्चन व्हाय डू वी यूज रेफ्रिजरेटर्स इन किचन आपण रेफ्रिजरेटर आपल्या बऱ्याच जणांच्या घरी रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज असणार आहे पण मग ते का बरं आपण यूज करत असतो तुम्हाला बऱ्याच जणांना त्याची उत्तरं माहिती असेल काय ते थंड व्हावं पाणी थंड व्हावं पाण्याचं काय बर्फ व्हावा अशी काहींची उत्तरं असतील किंवा जे अन्न आहे ते टिकावं ते प्रिझर्व व्हावं म्हणजेच काय टिकण्यासाठी मग बघा आता हिअर इज द आन्सर द अदर मेथड इज एक्सपोजिंग फूड टू लो टेम्परेचर During refrigeration, temperature is above the freezing point of food, that is about 0 degrees Celsius to 8 degrees Celsius. बघा
आपल्याला काय लक्षात येतं की रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजे फ्रीजरमधलं हे किती असतं 0 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी किंवा 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप कमी असतं. अप टू 8 डिग्री सेल्सिअसमध्येपर्यंत असतं खालच्या भागाला, पण ते खूप कमीच आहे. मग तेवढ्या ह्याच्यात काय आहे, आपण मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय आहे हाय टेम्परेचरला आणि ओलाव्याला अशा दोन्ही ठिकाणी येऊ शकतात. मग हाय टेम्परेचर नाही आहे म्हणून इथे काय आहे अगदी कमी, तिथे त्यांची मायक्रोबची वाढ होऊ शकणार नाही. We use refrigerators in our house to store food, fruits and vegetables, milk, etc. एवढ्या आपण त्याच्यात On the स्टोअर other करू hand, शकतो. freezing means temperature is below 0 degree Celsius or freezing point. तर तिथे आपल्याला काय दिसून मोस्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम रिक्वायर द टेम्परेचर इन द रेंज ऑफ 25 to 40. मी म्हटलं मायक्रो ऑर्गॅनिझम हे हाय टेम्परेचरला फॉर्म होत असतात. मग त्यांना किती कोणत्या रेंजचं टेम्परेचर आवश्यक असतं 25 ते 40 जे आपल्या आजूबाजूचं आत्ता सध्या असतं ते सेंटीग्रेड फॉर देअर ग्रोथ. Therefore, food stored at low temperature do not allow the growth of microorganisms. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये लो टेम्परेचर ह्याच्यापेक्षा बऱ्याच टक्के लो टेम्परेचर असतं आणि त्याच्यामुळे ते अलाव करत नाही मायक्रोऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. This low temperature treatment slows down various reactions from food. Thus, taste, quality of food does not change quickly. Another method of food preservation is addition of preservatives. There are two types of preservatives as natural and artificial. Salt, sugar, oil are common natural preservatives even used in the house. Now, can you tell me names of some homemade food items in which sugar or salt or oil are added? Pickles, jams, jellies, ketchup, muramba, etc. are preserved by adding preservatives. On the other hand, sodium benzoate, sodium nitrite, sulfides, acetic acid are chemical food preservatives. All these preservatives basically prevent growth of microbes in all food items. Remember that chemical preservatives must be added in calculated amount only. Overdose of these may lead to several health problems like headache, skin rash, nausea, digestion problems, etc. आपल्याला काय दिसून येतं की हे असे जर आपण प्रिझर्वेटिव्ह जास्तीत जास्त असे पदार्थ खाल्ले तर मग त्याच्यामुळे हेडेक, डोकं दुखणं, असे वेगवेगळे आपल्याला पोट दुखणं किंवा नॉसिया म्हणजे असं नैराश्य येणं किंवा असा कंटाळासारखं आळस येणे अशा वेगवेगळ्या काही तक्रारी आपल्या तब्येतीच्या येऊ शकतात. Regular consumption of processed food with high levels of preservatives may prove dangerous for health. Food irradiation is one of the new techniques in which food items are exposed to X-rays, gamma rays, electron beams. This treatment extends shelf life or post-harvest life of food materials. Sprouting of onions, garlic, potato, quick ripening of fruits, spoilage of vegetables can be prevented by this method. हे मेथड्स आपण यूज केले. कोणते मेथड्स बघा इथे आपल्याला दाखवलं की बीटा रेज, गॅमा रेज, एक्सरेज त्यांच्याकडे पाठवले जातात. पण ही जसं आपण म्हणतो ह्या जरी ह्याच्यामुळे आपल्याला हे सगळं प्रोटेक्ट होताना दिसतंय पण त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा आपल्याला काही कालांतराने जाणवू शकतात. By this method. Smoking is the process in which food is preserved and also it gets cooked with a typical flavor. Very often, foods like meat, fish are smoked. In different parts of the world, a variety of materials like wood, peat, animal dung is used for smoking. Microbes from food are दूर करायचं आपल्याला ॲनिमल डंग म्हणजे शेणाचे जे आपण हे करतो शेणी आणतो आणि त्यात चुलीमध्ये टाकतो बरोबर आहे. मग ते जे काय आहेत त्याच्यामुळे सुद्धा काय होतं आहे आपण एक प्रकारचं त्याला हीट वगैरे देण्यासाठी त्याच्यावर अन्न शिजवू शकतो परंतु काही काही वेळेस तिथे सुद्धा मायक्रोऑर्गॅनिझम आहेत तिथे प्रिव्हेंट होऊ शकतो. destroyed by smoking. Sometimes aluminum phosphate is used in smoking. But according to researchers, it is proven to be dangerous. हे फक्त The डेंजर method आहे. of pasteurization was developed by a scientist, Louis Pasteur. This method is very effective for liquid food materials like milk. In pasteurization, food materials to be preserved is heated at high temperature around 80 degrees Celsius for 15 minutes. Then it is quickly chilled and stored at low temperature.
This sudden rise and fall in temperature kills microbes from liquids. So students, after knowing this process, read details on milk pouches available in the market. You will find the word pasteurized milk on the pouch. This avoids spoilage of liquids. Sometimes insecticides like malathion is sprayed on the gunny bags. It kills flies, mosquitoes, mites Malathion नावाचा and some spray other आहे की जो insects that may टाकला spoil जातो. food grains. फूड ग्रेन्सवर But exposure to फवारणी high केली जाते amounts of त्याची. malathions can cause health issues like headache, पण त्याच्यामुळे vomiting, दुसरा साईड difficulty in इफेक्ट होऊ breathing, शकतात. etc. म्हणजेच काय आहे ते, त्याच्यामुळे डोकंदुखी, उलट्या येणे किंवा डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वासोश्वास घ्यायला त्याच्यामुळे त्रास निर्माण होणे, असं म्हणजे हे जरी त्या पिकाला प्रिव्हेंट करत असेल पण नाही नंतर त्याचे साईड इफेक्ट म्हणजे हे असे आपल्याला ह्युमनवर झालेले दिसतात. Sometimes serious health problems like loss of consciousness or even death may occur. कॉन्शियसनेस म्हणजे आपल्याला अस्वस्थता वाटणे आणि ते पूर्णपणे ते निघून जाणे आणि काही काही वेळेस इतका त्याचा अतिप्रमाण झालं तर त्याचा डेथसुद्धा तिथे होऊ Nitrogen शकतो. gas is also used in food packaging. नायट्रोजन जो गॅस आहे तो सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम येऊ देत नाही, तयार होऊ देत नाही. मग बऱ्याच वेळेस जे आपले पॅकेजेस असतात, मग तिथे मग बिस्किटचे पुडे असतील किंवा तुमचं कुरकुऱ्याचं वगैरे हे जे पॅकेट्स वगैरे असतील तर त्याच्या आतमध्ये बघा थोडीशी तुम्हाला असं वाटेल भरपूर आहे असं लांबून दिसतं. पण तुम्ही कट केल्यावर काय त्याच्यातली हवा बाहेर थोडंसंच तुम्हाला त्याच्यामध्ये क्वांटिटी आहे. बाजूला असे तर गॅस असतो, तो कोणता असतो, नायट्रोजन हेलियम गॅसेस असतात की जे त्याच्यामध्ये काय आहे भरलेले असतात की जेणेकरून ते त्याला प्रिझर्व व्हावे. पण हे जरी सोपी पद्धत It असली तरी preserves पण quality of food and avoids package collapse. So far, students, you have studied various methods of food preservation. But towards the end, I am going to tell you about food adulteration. I'll give you some examples. One would find small or large stone pieces present in food grains, and then Stones before वगैरे consuming असतात. them, म्हणजे आपण those निवडतो. pigs are necessary to separate. So, what is adulteration Adulteration exactly? म्हणजे भेसळ एक प्रकारची. When food item fails to meet its standards, then it is called adulteration. त्याचा जो स्टँडर्ड To आहे तो increase जर quantity गेला of food, some ते other भेसळ. substances are added. Due to this, food quality lowers and may be dangerous for consumption. Now, I'll give you some common examples of food adulteration. Black pepper seeds are mixed with papaya seeds. In our country, milk is often adulterated by adding water, urea, detergent, etc. to it. म्हणजे हे त्याच्यामध्ये Coffee टाकले powder जातात. is adulterated by adding tamarind seeds, chicory powder, etc. One may find turmeric powder adulterated with aniline dye or methanol yellow. We may find vegetable oil or animal fats in ghee, chalk powder added to sugar, brick powder or sawdust added to chili powder, and many more. बघा, असे बरेच There are ठिकाणी आपल्या simple अशा tests सगळ्या which can be भेसळ done केल्या to find जातात. out whether food is adulterated. It is very shocking to know that in our country, food adulteration has become a common practice and it is growing day by day. So here are some tips. त्याच्या Choose better food. ह्या अडल्टरेटेड फूड झालेलं आहे की नाही त्याच्यासुद्धा काही पद्धती, काही स्टेप्स आहेत. आता अडल्टरेट तर होतच आहे आणि सगळीकडे ते कुठे कुठे कोणते किती प्रमाणात पसरलं हे आपल्याला माहिती नाही. पण मग आपल्याला ते अडल्टरेट म्हणजेच काय भेसळ जर ओळखायची असेल त्याच्यासाठी सुद्धा काही टेस्ट आपल्याला पुढे काही 8वी 9वी 10वीला शिकायच्या आहेत. पण आता ते फूड आहे ते आपल्याला अडल्टरेट होऊ नये किंवा ते कसं वापरायला पाहिजे त्याबद्दल आपण ऐकूया. Make sure that food you buy has a list of ingredients with their proportion, date of expiry, etc. हे सगळं आपल्याला चेक Drink करणं आवश्यक properly आहे. purified water. Detect food adulteration at home by simple tests. काही काही छोट्या छोट्या सिम्पल टेस्ट Sometimes सुद्धा आहेत. ingredients from food products can cause more damage to you. For example, artificial sweetness used instead of sugar cause more harm. One must not forget that even the improper way of cooking, serving, unhygienic conditions also count. Surely, by following some simple ways, we can avoid eating adulterated food. At the larger levels, more strict monitoring of all food products is necessary. Regular screening of food is must in specialized laboratories. रेग्युलर आपल्याला त्याचा In our country, पाहणं, there are निवडणं, laws नीट and करणं हे regulations आवश्यक to prevent आहे. food adulteration, like charging monetary fine, imprisonment, etc.
To monitor food adulteration in our country, Food Safety and Standard Authority of India, that is FSSAI, has been established. हे तिथे एक हा Its head आपल्याला office मार्क is बघणं set in आवश्यक आहे. Summary. Through this video, आपण काय we काय have पाहिलं आज studied ते the बघूया. concept of food preservation. Also, do not forget the fact that even if food appears colorful and may taste well, it is not always safe. सेफ. Food might be adulterated in many ways. Hence, choose food properly to stay healthy. त्याच्यामुळे चांगलं फूड चॉईस करा आणि तुम्ही हेल्दी राहा, असं आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण हा आज लेसन बघितला आहे. ओके, आता आपण आपल्या कन्सेप्टकडे जाऊया. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे फूड स्पॉइलेज कसं होतं आहे, रिझर्वेशन कसं करायचं आहे, प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, आणि हे आपण थोडक्यात बघितलं आहे. ॲक्च्युली ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. बऱ्याच आपल्याला तुम्हाला अजून पुढच्या वर्षी वगैरे त्याच्यात काही काय नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. पूर्ण लेसन 2-3 वेळेस व्यवस्थित वाचायचं आहे. ओके, आणि हा टेबलसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. जसं मगाशी बघितलं आपण, मिल्क आणि वॉटर हे बऱ्याच वेळेस अडल्ट्रेट केलं जातं, म्हणजे भेसळ केली जाते. रेड चिली पावडर ही ब्रिक डस्ट, म्हणजे जी विटांची जी डस्ट आहे ती त्याच्यामध्ये टाकली जाते. आणि म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे भेसळ ही बऱ्याच ठिकाणी होत असते, पण ती भेसळ आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि भेसळयुक्त पदार्थ आपण घेता कामा नये, विकत कामा. मग आपल्याला हे ओळखण्याचं अजून एक आहे की जे खूप कमी किमतीत असे असतात पदार्थ, ते बऱ्याच वेळेस भेसळयुक्त असतात. आणि ज्याला क्वालिटी असते ती थोडीशी महाग असते, पण त्या क्वालिटी त्याच्यामध्ये मार्क, जो ISIचा मार्क आहे तो आपल्याला तिथे बघणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे टाळू शकतो आहे. जे आता होतं आहे ते होतं आहे, पण ते आपण त्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वालिटी ही आपल्याला फूडची नेहमी बघितली पाहिजे, आणि तर नंतरच हे सर्व केलं पाहिजे. अशा प्रकारे हा लेसन फूड सेफ्टी हा आपल्या इथे पूर्ण होतो आहे. त्याप्रकारे सगळ्यांनी लेसन 2-3 वेळेस व्यवस्थित वाचायचं आहे. काही कळत नसेल तर मला विचारायचं आहे, आणि त्याप्रकारे तुम्ही पुढची एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. ओके.